उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती काल विधान परिषदेत भाषण करताना मिस्टर बीन अशी टीका केली होती। मिस्टर बीनने शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली असं उपमुख्यमंत्री म्हणाले। त्याला शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। शिंदेंना कचऱ्यातून उचलून उद्धव ठाकरेंनी घडवलं असं खासदार राऊत म्हणाले। काही मिस्टर बीन ने डस्टबिनचा उल्लेख केला। सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना, मिस्टर बीन सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती, त्यामुळे हे हाल झालेत। सगळेजण गेले, कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना, त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत। बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसलं होतं कुणी बघितलं नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं, 3-3 ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं, चहा मागवा म्हणाले, चहा पण पिली, पण चहा कुठली होती? वाघ बकरी चहा, ती पाहिली। आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी। एकनाथ शिंदे हे तर उद्धव ठाकरे यांचंच प्रोडक्शन आहे। ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र उडालेलं असेल, छप्पर उडालेला असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला हवा। हे ठाण्यातले जे खासदार आमदार आसपासचे आहेत ना, हे सगळे उद्धव ठाकरेंना मस्के लावायला आले होते। गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो। गणेश नाईक यांनी सुद्धा शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरती पक्ष सोडल्यावरती काहीच टिप्पणी केली नाही। याचं कारण ते कृतज्ञ होते। शिवसेना फोडण्याची तुमचं क्षमता होती म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।